ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील तनपुरेवाडी परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता। त्यामुळे परिसरामधील शेतकरी आणि नागरिक प्रचंड भयभीत झाले होते। 9 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या एका विहिरीमध्ये पडला। वन विभागाने मोठ्या शिताफीने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून बाहेर काढलाय। गेल्या 8 दिवसांपासून राहुरी शहरामधील तनपुरेवाडी परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालंय। 9 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास तनपुरेवाडी परिसरामधील बाबासाहेब मुंजाबा तनपुरे, रामराव भागवत तनपुरे आणि रावसाहेब वरपे यांच्या सामायिक विहिरीमध्ये भक्ष्याच्या शोधामध्ये असलेला बिबट्या पडला। तनपुरे हे मोटर चालू करण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये काहीतरी हालचाल आढळून आली। त्यामुळे त्यांनी विहिरीमध्ये डोकावलं तेव्हा त्यांना विहिरीमध्ये बिबट्या दिसला। सदर घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, ताराचंद तनपुरे, नंदकुमार तनपुरे, दिलीप चौधरी, सचिन तनपुरे, रवींद्र तनपुरे यांनी तातडीनं वन विभागाशी संपर्क साधत माहिती दिली आहे। बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली। अनेकांनी विहिरीमध्ये बिबट्या पडलेल्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मदन गाडेकर, समाधान चव्हाण, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी तरुणांच्या मदतीनं विहिरीमधनं पिंजरा टाकून मोठ्या शिताफीनं बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून विहिरीतून सुखरूप बाहेर काढलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।